जेव्हा घरात देवाचा वास असतो तेव्हा मिळतात हे 21 शुभ संकेत। नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला हे संकेत मिळत असतील तर समजून घ्या की तुमच्या घरात ईश्वराचा वास झाला आहे। ते कोणते संकेत आहेत याबद्दल आज आपण बोलणार आहोत। देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक बरीच पूजा, पाठ आणि उपवास करतात। सकाळ संध्याकाळ दीप प्रज्वलित करण्यापासून ते देवाला नैवेद्य अर्पण करण्यापर्यंत सर्व काही करतात, जेणेकरून त्यांची कृपा सदैव राहील आणि जीवनात कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू नये। हे तर आपण सर्वजण जाणतो की देवाची पूजा अर्चना केल्याने ते आपल्यावर प्रसन्न होतात। पण तुम्हाला माहित आहे का की ते आपल्याला याचे काही संकेतही देतात? चला जाणून घेऊया त्या संकेतांबद्दल जे तुम्हाला सांगतात की देवाची विशेष कृपा तुमच्यावर आहे। मित्रांनो, जेव्हा तुम्ही पूजापाठ करता तेव्हा ईश्वराचा वास तुमच्या घरात होतोच। तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष, तुम्हाला त्याची जाणीव होतेच। अनेक वेळा तुम्ही त्यांना पाहूही शकता। कधीकधी असेही होते की देव तुमच्या घरात वास करतात, पण काही चुका केल्यामुळे ते परत निघून जातात। काही कर्मांमुळे ते नाराज होतात। कारण बरेच लोक एकदा पूजा करतात आणि मग सोडून देतात। पुन्हा काही दिवसांनी पूजा करतात आणि पुन्हा थांबवतात। हे योग्य नाही। त्यामुळे ईश्वर घर सोडून जातात। अनेक लोक असे असतात ज्यांच्या घरात ईश्वर वास करतात, पण त्यांना स्वतःलाच याची जाणीव नसते। त्यामुळे ते स्वतःच त्यांचा अपमान करून त्यांना पुन्हा पाठवून देतात। मग म्हणतात, मी रोज पूजा करतो तरीही ईश्वर मला का दिसत नाही? तुमच्या अशा काही कृती ईश्वराला नाराज करतात। म्हणून आज आम्ही तुम्हाला असे काही संकेत सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला स्वतः समजेल की ईश्वर तुमच्या घरात येऊन गेले आहेत। चला जाणून घेऊया ते संकेत। संकेत नंबर 1। जर तुम्ही झोपेत असताना रोज ब्रह्ममुहूर्तावर जागे होता आणि त्यावेळी तुम्हाला मंदिरात पूजा करत असल्याचा किंवा मंत्रजप करत असल्याचे स्वप्न येत असेल तर हे संकेत असतात की ईश्वर तुमच्या घरात आहेत। संकेत नंबर 2। जर ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी तुम्हाला शंखध्वनी, मंत्रोच्चार, घंटानाद किंवा कोणीतरी रामराम म्हणत असल्याचा आवाज ऐकू येत असेल तर हेही संकेत आहेत की भगवान तुमच्या घरात आले आहेत। संकेत नंबर 3। जर तुम्ही सकाळी स्नान करून तयार झाल्यावर तुम्हाला एक वेगळाच सुगंध येत असेल जी फक्त तुम्हालाच जाणवत असेल आणि ती कोणत्याही अत्तराची किंवा उदबत्तीची नसून एक गूढ, मधुर सुगंध असेल तर हा एक महत्त्वाचा संकेत आहे। हा सुगंध देवघरातून येते आणि जसे जसे तुम्ही त्याच्या जवळ जाता तसा तो वाढते। हा सुगंध देवी देवतांचा असतो आणि त्याच्या माध्यमातून समजते की ईश्वर तुमच्या घरात वास करीत आहे। जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा असते तेव्हा वाईट वास जाणवतो, पण जेव्हा ईश्वराचा वास असतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरभर मधुर सुगंध दरवळतो। हा सुगंध अतिशय मोहक, गोडसर आणि प्रसन्न करणारा असतो जो मन मोहून टाकतो। संकेत नंबर 4। जेव्हा तुम्ही पूजा करत असता त्याच वेळी जर कोणताही जीव जसे की कुत्रा, मांजर, गाय किंवा एखादा भिक्षुक तुमच्या दारात वारंवार येत असेल आणि हे आठवड्यात 3-4 वेळा घडत असेल तर याचा अर्थ असा आहे की ईश्वर तुमच्या घरात दस्तक देत आहेत। त्यांचे आगमन होत आहे। कारण गाय माता लक्ष्मीचे स्वरूप आहे, कुत्रा भैरव बाबांचे प्रतीक मानला जातो आणि एखादा याचक देखील ईश्वराच्या कोणत्या ना कोणत्या रूपात येत असतो। त्यामुळे आपण त्यांना हाकलून देऊ नये, तर त्यांना संतुष्ट करावे, म्हणजेच त्यांना अन्न द्यावे, त्यांचा सन्मान करावा। पैशाचे किंवा इतर वस्तूंचे दान करणे वेगळे आहे, पण सर्वात मोठे दान अन्न आणि पाण्याचे मानले जाते। संकेत नंबर 5।
जर तुम्हाला झोपेत वारंवार स्वप्ने येत असतील आणि त्यामध्ये मंदिर, भगवानाची मूर्ती किंवा फोटो दिसत असेल, तर याचा अर्थ असा आहे की तुमच्यावर देवा कृपा आहे. अनेक वेळा असे होते की तुम्ही एखादी वस्तू घेण्यासाठी पुढे जाता, पण शेवटच्या क्षणी मन त्याबाबतीत द्विधा राहते. सर्व काही योग्य असूनही तुम्हाला तो निर्णय घ्यायचा नाही असे वाटते. याचा अर्थ असा होतो की तुमच्यावर कोणत्यातरी दैवी शक्तीचे आशीर्वाद आहेत. संकेत नंबर 6. ज्यांच्यावर देवाची कृपा असते ते श्रीमंत असो वा गरीब, त्यांना सर्वत्र सन्मान मिळतो. जर एखाद्याला कमी मेहनतीत यश मिळत असेल तर हे देवाच्या कृपेचे लक्षण आहे. ईश्वर त्यांना प्रत्येक संकटातून वाचवतात. ज्या लोकांवर देव प्रसन्न असतात ते कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहतात. त्यांच्या जीवनात कितीही दुःख असले तरी ते कधीही खचून जात नाहीत आणि कोणत्याही संकटाला सहज पार करतात. संकेत नंबर 7. घुबड दिसणे शुभ असते. हिंदू धर्मात घुबडाला महत्त्वाचे स्थान आहे, कारण तो माता लक्ष्मीचा वाहन आहे. म्हणून जर तुम्हाला कुठेही अचानक घुबड दिसले तर समजून घ्या की लवकरच माता लक्ष्मी तुमच्या घरी आगमन करणार आहेत. संकेत नंबर 8. घरातील खानपानाच्या सवयी बदलू लागतात. ज्या घरात माता लक्ष्मीचा वास होतो त्या घरातील लोकांच्या आहाराच्या सवयी बदलतात. असे म्हटले जाते की अशा घरांमध्ये लोकांना भूक कमी लागते आणि कमी खाल्लं तरी पुरेसं वाटतं. विशेषतः अशा लोकांना नशा आणि मांसाहारापासून लांब राहावेसे वाटते. संकेत नंबर 9. धनाची देवी माता लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे. ज्या घरात स्वच्छता असते तिथेच त्या वास करतात. तसेच त्यांना झाडू देखील अत्यंत प्रिय आहे. असे म्हणतात की जर तुम्हाला सकाळी कुणी घराबाहेर झाडू लावताना दिसले तर तो अत्यंत शुभ संकेत आहे. संकेत नंबर 10. हिंदू धर्मात शंखाला महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. शंखध्वनी शुभ संकेत देतो. कोणत्याही शुभ कार्यात शंखनाद केला जातो. जर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला शंखाचा आवाज ऐकू आला तर हा एक शुभ संकेत मानला जातो. असे म्हटले जाते की सकाळी उठल्यावर शंखध्वनी ऐकू येणे म्हणजे माता लक्ष्मीच्या आगमनाचा संकेत असतो. संकेत नंबर 11. जर तुम्हाला सलग 3 दिवस घराबाहेर निघताना नीलकंठ पक्षी दिसला तर समजून घ्या की देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे आणि तुमची एखादी मोठी मनोकामना लवकरच पूर्ण होणार आहे. नीलकंठ पक्षी दिसणे म्हणजे महादेवाच्या कृपेचे प्रतीक आहे. जर तुमच्या घरासमोर वारंवार पांढरी गाय येऊ लागली किंवा एखाद्या दिवशी ती आपल्या वासराला दूध पाजत असेल तर समजून घ्या की देवी देवतांची तुमच्यावर विशेष कृपा आहे. हे दर्शवते की तुमची पूजा प्रार्थना फळ देत आहे आणि तुमच्या जीवनातील सर्व अडचणी लवकरच दूर होणार आहे. संकेत नंबर 12. जर घराच्या मुख्य दरवाजाजवळ चिमणीने घरटे बनवले तर हे अत्यंत शुभ संकेत आहे. हे याचे प्रमाण आहे की तुमची पूजा सफल झाली आहे. चिमण्यांना किंवा त्यांच्या पिल्लांना त्रास देऊ नये, उलट त्यांच्यासाठी दाणापाणी ठेवावे. जर पूजा करताना तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तर हे दर्शवते की देवाने तुमची मनोकामना ऐकली आहे. संकेत नंबर 13. जर सकाळी पूजा केल्यानंतर तुम्ही घराबाहेर गेलात आणि तुम्हाला कुठेतरी माकडांचा समूह दिसला तर हे दर्शवते की तुमची पूजा सिद्ध होणार आहे आणि भगवान तुमच्यावर प्रसन्न आहे. शक्य असल्यास त्या माकडांना अन्न द्यावे. जर तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे अत्तर, अगरबत्ती किंवा स्प्रे लावता नैसर्गिकरित्या सुगंध आणि ताजेपणा जाणवत असेल तर समजून घ्या की तुमच्यावर ईश्वराची कृपा आहे आणि तुमच्या आयुष्यात चांगले दिवस लवकरच येणार आहेत. संकेत नंबर 14. पूजेच्या दरम्यान
घरात एखाद्या अतिथीचे आगमन होणे देखील भगवानच्या कृपेचे संकेत आहे. जर अतिथी काहीतरी भेटवस्तू घेऊन आला तर हे स्पष्ट संकेत आहे की देवाने तुमची पूजा स्वीकारली आहे. जर पूजेच्या वेळी लावलेल्या दिव्याची ज्योत अचानक वेगाने पेटू लागली तर समजा की तुमची पूजा सिद्ध होणार आहे आणि ईश्वराच्या कृपेने तुमचे दुःख लवकरच दूर होणार आहे. संकेत नंबर 15. ज्या व्यक्तीची झोप अचानक रात्री 3 वाजल्यानंतर वारंवार उघडते त्यांनी याला साधी गोष्ट समजू नये. हा संकेत अत्यंत शुभ मानला जातो. असे मानले जाते की रात्री 3 वाजल्यानंतर देवीदेवतांच्या शक्ती जागृत होतात आणि त्या तुमच्याशी काही सांगू इच्छितात. अशा वेळी तुमचे वारंवार 3 वाजल्यानंतर जागे होणे हे यशस्वी होण्याचे लक्षण आहे. तसेच रात्री 3 वाजल्यानंतर देवीदेवतांकडून मागितलेले वरदान कधीही निष्फळ जात नाही. ईश्वर तुमच्या प्रार्थना नक्कीच ऐकतो. संकेत नंबर 16. स्वप्नात फुलांचा वर्षाव होणे. जर तुम्हाला स्वप्नात फुलांचा वर्षाव होताना दिसत असेल तर समजा की हे ईश्वराचे विशेष आशीर्वाद आहेत. हे संकेत देतात की तुमच्या जीवनातील अडथळे दूर होणार आहेत आणि तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. नंबर 17. अचानक मिळणारा धनलाभ. जर तुम्हाला अचानक धनलाभ होत असेल किंवा अपेक्षेपेक्षा अधिक संपत्ती मिळत असेल तर हे ईश्वराच्या कृपेचे लक्षण आहे. हा संकेत आहे की तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांचे फळ तुम्हाला मिळत आहे आणि तुमच्या जीवनात समृद्धी येणार आहे. संकेत नंबर 18. पवित्र नदी किंवा सागराचे स्वप्न पाहणे. स्वप्नात तुम्हाला स्वच्छ आणि शांत नदी, सागर किंवा एखादे पवित्र जलाशय दिसत असेल तर हे शुभ मानले जाते. हे संकेत देतात की तुमच्या जीवनातील नकारात्मकता नष्ट होत आहे आणि सुखसमृद्धी तुमच्या वाट्याला येत आहे. संकेत नंबर 19. घरात निरंतर आनंद आणि सकारात्मकता जाणवणे. जर तुमच्या घरात नेहमीच सकारात्मक वातावरण असते, कुटुंबातील सदस्य आनंदी राहतात आणि कोणत्याही प्रकारच्या मोठ्या अडचणींचा सामना केल्याशिवाय मार्ग सापडतो, तर हे ईश्वराच्या विशेष कृपेचे संकेत आहेत. संकेत नंबर 20. देवतांच्या प्रतिमांमध्ये तेज किंवा चमक जाणवणे. कधी कधी तुम्हाला घरातील देवतांच्या मूर्ती किंवा प्रतिमांमध्ये एक अनोखी चमक किंवा तेज जाणवते. हा संकेत दर्शवतो की ईश्वर तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि तुमच्या इच्छांची पूर्तता होणार आहे. संकेत नंबर 21. अज्ञात मदत मिळणे. आयुष्यात काही प्रसंगी अशी परिस्थिती निर्माण होते जेव्हा कोणत्याही अडचणीवर तोडगा मिळतो, योग्य वेळी योग्य मदत मिळते किंवा अनपेक्षितरित्या कोणीतरी तुमच्या मदतीला धावून येतो. जर असे वारंवार होत असेल तर समजून घ्या की ईश्वर तुमच्यासोबत आहेत आणि ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवत आहेत. ईश्वर आपल्या जीवनात अनेक लक्षणांद्वारे आपली उपस्थिती दर्शवतात. ही चिन्हे आप ओळखली आणि त्यांचा योग्य आदर ठेवला तर आपले जीवन अधिक सकारात्मक, शांत आणि समृद्ध होऊ शकते. भगवंताची कृपा ज्या घरावर होते तेथे प्रेम, आनंद आणि समाधान नांदते. आपली श्रद्धा आणि भक्ती हीच आपल्याला जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत यशस्वी होण्याची प्रेरणा देते. म्हणूनच निस्वार्थ भावाने भक्ती करा, प्रेम आणि सेवा यांचा स्वीकार करा आणि ईश्वराच्या आशीर्वादाने आपले जीवन सुंदर आणि मंगलमय बनवा. विश्वास ठेवा, ईश्वर तुमच्या सोबत आहे. तर मित्रांनो, आजसाठी एवढेच. आम्हाला आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओम श्री स्वामी समर्थ.